शकता इथे सुंदर असा व्ह्यू। मालवणी माणसाचं मालवणी चॅनल म्हणजेच कोकणचो रायडर। कोकणातील सुखद प्रवास, कोकणातील पारंपरिक रूढी परंपरा, कोकणातील रहस्यमय गुपिते, कोकण आणि भटकंती अशा आयुष्यातील कोकणचा प्रवास माझ्यासोबत नक्कीच पाहायचा असेल तर कोकणचा रायडर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नक्की सांगा या कोकणच्या रायडर सोबतचा सुखद प्रवास कसा वाटला। धन्यवाद। नमस्कार, कोकणच्या रायडर यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे आणि मी स्वर्गीय कोकणातील आंबोली या घाटामध्ये प्रारंभ केलेला आहे आणि मी आत्ता नुकता आंबोलीच्या घाटाकडे आहे। तर तुम्ही इकडे पाहू शकतात तर इथे ट्रॅफिक जाम झालेलं आहे, पुढे झाड पडले असं सांगतायत। अजून किती पुढे लांब अशी रांगा आहे काय माहीत नाही आहे। तर बघूया, आम्हाला जरा मी कामानिमित्त जायचं आहे आणि लवकर पोचायचं आहे। तर पहिल्यांदाच अशा प्रकारे आंबोलीमध्ये दगड पडत आहेत आणि भरपूर पाऊस पडतो आहे। तर सांगायची गोष्ट म्हणजे कामानिमित्त आम्ही कोल्हापूरला जात होतो आणि वाटेमध्येच आंबोली घाटामध्ये अलगद असं हे झाड पडलं। नशिबाने टेम्पोवाला आणि एक 4 व्हीलर गाडीवाले वाचले। खरं तर वर्षा पर्यटनाला यायचं असेल तर जीवाचं भान नक्कीच ठेवून आपण वर्षा पर्यटन करू शकतो आणि ज्यावेळी आपल्या हवामान खात्याकडनं अलर्ट केलं असेल तर त्यावेळी मात्र तुम्ही घराबाहेर न पडण्याचा सल्ला मी तर देऊ शकतो। मात्र काम इम्पॉर्टंट असल्यामुळे आम्ही पण बाहेर पडलो आणि अशावेळी इथे 1 तास आम्हाला लागला। पुढे जाऊन बघितलं तर इथे हे झाड अलगद असं साईडला पडलं होतं आणि दोन्ही रस्ते ब्लॉक झाले होते, म्हणजे दोन्ही साईडने ब्लॉक झाला होता। आणि आपले महाराष्ट्र शासनाचे पोलीस अधिकारी आणि इथले काही स्वयंसेवक यांनी ही झाड लवकरात लवकर कापून त्याने अलगद बाजूला केलं, जेणेकरून दोन्ही साईडने आपल्याला जाता येईल आणि खरोखरच धन्यवाद त्यांना आम्ही देऊ शकतो। ट्रॅफिक सुटलेलं आहे, खूप बरं वाटतंय कारण आम्हाला लवकर जायचं होतं। कामाच्या निमित्ताने का होईना पण आंबोली घाटामध्ये जाण्याची संधी आम्हाला मिळाली अशा या पावसामध्ये। त्यामुळे तुम्ही पाहू शकता समोर असं धुकं आणि तुम्ही जम्मू काश्मीरलाच गेल्यासारखं फिलिंग तुम्हाला या स्वर्गीय कोकणामध्ये अनुभवायला मिळू शकतं। खरं तर अशा या धोकादायक परिस्थितीमध्ये जाणं कठीण असतं, परंतु बऱ्याच जणांच्या कामानिमित्त वाहतूक करणारे भाजी विक्रेते असतील आणि पर्यटक ज्या आंबोलीसाठी अनेक पर्यटक आतुरलेले असतात। पाऊस कसा एकदा पडतो आणि कधी एकदा आपण जातो असे अनेकांना चाहूल लागलेली असते आणि अशा परिस्थितीत आता आपण आलेलो आहोत आंबोलीतील फेमस धबधबा। तुम्हीच पहा आता। आंबोलीचा प्रवास करून आम्ही आता आजऱ्यामध्ये पोहोचलो आहे आणि माझ्यासोबत आहे योगेश आणि आम्ही कामानिमित्त आज कोल्हापूरला जात आहोत। मध्ये आंबोलीमध्ये थोडं ट्रॅफिक मिळालेलं, तर मी तुम्हाला आजऱ्याचं बस स्टँड दाखवतो आणि थोड्याच वेळात आपण पोहोचणार आहोत कोल्हापूरमध्ये। आंबोली नंतर आपल्याला मिळतं ते आजरा आणि आजरा हे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये। आणि मी बसने जेव्हा आलो त्यावेळी इथे बाकी कुठे नाही थांबलो तरी बाथरूमसाठी नक्की बस स्टँडला आल्यानंतर जायचो, त्यामुळे इथल्या आठवणी ताज्या होत आहेत। आणि आम्ही आता आलो आहोत ते म्हणजे हॉटेल स्मॉल टाऊन शुद्ध शाकाहारी, आणि ते सुद्धा कुठे आले आहे? आम्ही स्मॉल टाऊन हॉटेलला थांबलेलो आणि इथे उत्कृष्ट पद्धतीचा आम्हाला इथे नाश्ता मिळाला, खूप चांगलं वाटलं। आणि योगेश इथे गाडीमध्ये बसला आहे, तर आम्ही आता जाणार आहोत, डायरेक्ट जायचं
डायरेक्ट कोल्हापूरला जाणार आहोत. कोल्हापूरचं काम आम्ही आटपून लवकरात लवकर आम्हाला पन्हाळा पाहायचं होतं, कारण खूप दिवस आम्ही कॉलेजला असताना या ठिकाणी पोस्टिंगला आलो होतो आणि त्यावेळी आम्ही कोल्हापूरला पन्हाळा किल्ल्यावर आलो होतो. तर परत एकदा जुन्या आठवणी ताज्या करण्यासाठी चला पन्हाळा. कोल्हापूरला आलो आहे आणि कोल्हापूरला आल्यानंतर पन्हाळा किल्ल्यावर जर नाही गेलो तर कसं होणार. तर आज आम्ही पन्हाळा किल्ल्यावर आलेलो आहे आणि तुम्हाला इथे दाखवतो. इथे स्वागत करतात आणि धुक्यामय असं वातावरण झालेलं आहे, जसं आपल्या आंबोलीमध्ये असतं तसं, आणि थोडासा वारा आहे आणि आम्ही लवकरच इथे आलेलो आहोत. शकता इथे सुंदर असा व्ह्यू. आणि माझ्या मित्राचा फोटोशूट चालू आहे. योगेशचा किल्ले पन्हाळ्यावर पहिलाच फोटो. आणि इथे पाहू शकतात खूप असं सुंदर वातावरण बघायला मिळत आहे. जोरात पावसा चालू आहे आणि धुक्यामय असं वातावरण झालेलं आहे. असं म्हटलं जातं की इतिहास हा नुसता वाचायचा नसतो, तो अनुभव घ्यायचा असतो. आणि इथे आपल्याला बाजीप्रभू देशपांडे यांना बघितल्यावर एवढंच वाटतं की त्यांनी ही खिंड लढवत राहिले म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या या स्वराज्याची निर्मिती केली. असं बघितलं गेलं ते एकट्याने काही नाही होत, परंतु यांनी एकट्याने ही खिंड लढवली. जोपर्यंत त्या तोफेचा आवाज येत नाही तोपर्यंत यांनी या प्राणांची आहुती दिली आणि तोपर्यंत त्यांनी नसा नसात भरलेली आपली शक्ती पणाला लावली होती. आपला राजा जोपर्यंत सुरक्षित पोचत नाही तोपर्यंत ही खिंड अशीच लढवत राहणार, हे ध्येय त्यांच्या समोर होतं. आणि या ध्येयाची आठवण करून देणाऱ्या या बाजीप्रभू देशपांडेंना कोकणच्या रायडर यूट्यूब चॅनल मार्फत लाख लाख सलाम. म्हणून माझी अनेक पर्यटकांना विनंती असते की तुम्ही नक्की या ठिकाणी या आणि या पन्हाळगडाला अनुभवा. तर मित्रांनो, आता आम्ही सज्जकोटी येथे आलेलो आहोत आणि इथे पन्हाळगडाच्या सज्जकोटीवरून पूर्ण कोल्हापूरचा खालील भाग आपल्याला दिसतो. तर मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. मी आता उंच अशा डोंगराच्या कड्यावर आहे आणि तुम्ही बघू शकतात खालील असं संपूर्ण असा हा कोल्हापूरचा भाग आहे आणि आपण पन्हाळगडावर आलेलो आहोत. आणि तुम्हाला संपूर्ण पन्हाळगड पाहायचं असेल तर तुम्ही इतिहास अभ्यासक असतात आणि इथे गाईड असतात, त्यांची तुम्ही मदत घेऊन या ठिकाणी तुम्ही व्यवस्थितपणे या पन्हाळगडाची माहिती घेऊ शकता. तर आम्ही घाई मध्ये असल्यामुळे इथे आलेलो आणि त्यामुळे आम्हाला व्यवस्थित माहिती किंवा आम्ही जी माहिती घेतली ती अपुरी थोडीशी पडू शकते. त्यामुळे संपूर्ण माहिती असल्याशिवाय आम्ही तुम्हाला माहिती देऊ शकत नाही. त्यामुळे तुम्ही इथे येऊन नुसताच पन्हाळा पाहून जाऊ शकतात किंवा इथे संपूर्ण माहितीसाठी इतिहास अभ्यासकांना नक्की भेटू शकता. मी तुम्हाला एक पूर्वीचे इंजिनियर म्हणजे पूर्वी जे गड किल्ले बांधलेत
त्यांचे म्हणजे राजांच्या काळातील जे काही गड किल्ले आहेत आणि आताचे शिकलेले इंजिनियर आणि बाहेरील देशातील नॉलेज घेतलेले इंजिनियर यांच्यामध्ये किती फरक असू शकतो इथे पाहू शकता तुम्ही। आणि याचं मी तुम्हाला दाखवतो। ही तटबंदी पूर्ण गडाची केलेली आहे। आज किती वर्ष झाली ही अशीच उभी आहे, मात्र अनेक बांधलेली पूल कोसळतात। मित्रांनो पाहू शकतात पूर्वीच्या काळात राजाने कशा प्रकारे ड्रेनेजची सिस्टीम केली होती आणि त्यामुळे अशा प्रकारे मोठे असे हे बुरुज आज या राजवाड्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात घालतामध्ये। तर इथे बघू शकताय तुम्ही। आणि आताच्या बांधकामामध्ये ड्रेनेजच्या पाणी जाण्याची सुविधा नसल्यामुळे अशा प्रकारे ही मोठमोठे बिल्डिंगी कोसळतात। तर खूप मजा आली, मस्त पैकी आपण या कोल्हापूरमध्ये एन्जॉयमेंट केली आणि माझ्यासोबत योगेश होता आणि योगेशने खूप अशी धमाल आपण दोघांनी केली। पन्हाळगडावर आलो, खूप जुन्या आठवणी ताज्या झाल्या आहेत। खूप भारी वाटलं जेव्हा आम्ही पोस्टिंगला इथे कोल्हापूरमध्ये होतो त्यावेळी आम्ही इथे आलेलो आणि त्यानंतर पहिल्यांदाच म्हणजे त्यानंतरचे आम्ही जॉब करताना पहिल्यांदा आलो इथे। तर खूप मस्त वाटतंय आणि खूप भारी वाटलं आणि पावसाळ्यामध्ये कोल्हापूर खूप मस्त आहे, खूप धोका आहे इकडे, भारी वाटतं एकदम। चला तर आता आपण नेक्स्ट डेस्टिनेशनला जातो, महालक्ष्मी मंदिर कोल्हापूरला। चला। कोल्हापूरची आराध्य दैवत आणि 3.5 शक्तिपीठांपैकी एक असं मानले जाणारं श्री अंबाबाई मंदिर कोल्हापूर तुम्ही पाहू शकतात। आतमध्ये शूटिंग करायला अलाउड नाही आणि मी तुम्हाला इथूनच दाखवू शकतो। पावसाचा धुमाकूळ चालूच होता। तर आता आम्ही आलो आहोत महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर येथे। अशा प्रकारे सुंदर कोल्हापूरची सुंदर पन्हाळ्याची सफर करत आमचं पण काम झालं। भरपूर पाऊस होता आणि या पावसातनंच मी योगेश आम्ही दोघेही मस्तपैकी जुन्या आठवणींना उजाळा देत आमच्या घरी सुखरूप पोहोचलो। तुम्ही अशा प्रकारे वर्षा पर्यटनाचा आनंद नक्की घ्या, मात्र आपल्या घरातील लोकांना सांगून त्यांच्या परमिशननेच तुम्ही घराबाहेर पडा, जेणेकरून आपल्या सोबतीला आपले आई वडील धावा करत नक्कीच असतील। धन्यवाद। कोकणच्या रायडर यूट्यूब चॅनलवर असेच व्हिडिओ पाहत बसा।